आमचा एक जिल्हा आम्ही निवडला आहे, ज्या जिल्ह्यात आता आमचं पुढचं मोर्चा राहणार आहे. आम्ही असे जिल्हाभर आम्ही मोर्चे काढण्याची आम्ही तयारीत आहेत आणि त्यानंतर बीड ते मुंबई आम्ही पायी मार्च काढणार आहोत आणि सगळे समाज बांधवांना घेऊन आम्ही काढणार आहोत. जी की आमच्या रास्त मागण्या आहेत, जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे, त्या मागणीसाठी आता आम्ही रस्त्याची सुद्धा लढाई लढणार आहोत. नाही, आमच्या जिल्ह्यातल्या सत्तेतल्या आमदारांनी, माजी आमदारांनी पाठिंबा दिला. सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी दिला, प्रकाशदादा सोळंकेंनी दिला, लक्ष्मणराव पवारांनी दिला, बदामराव पंडितांनी दिला, आपल्या विजयसिंह पंडितांनी दिला, बऱ्याचशा लोकांनी पाठिंबा. ठीक आहे, त्यांची आता काही कामं वगैरे असते ना, तर त्यांच्यामुळे नसते ना आले ते, बाकी चालते ना. तुम्हाला आता कशाला ते सांगन मी. पूर्ण प्रतिसाद पाहता जागृत झाला आहे याचा अभिमान आहे आम्हाला. आम्ही जागृत करू शकलो समाजाला आणि याच्यापेक्षा दुपटीने आम्ही रस्त्यावर उतरू हे पण सांगतो. या मोर्चामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये ती प्रथा नाही जे त्या लोकांमध्ये. आमच्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी, ओबीसी बांधवांनी, आमच्या दलित बांधवांनी जी आम्हाला मदत केली ती आम्ही कधी विसरू शकणार नाहीत. ते रस्त्यावर आले, आमच्यासाठी पाण्याची सोय केली, चहा नाश्त्याची सोय केली, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो आणि नक्कीच पुढच्या लढाईतसुद्धा ते आमच्यासोबत दिसतील. शेवटचा प्रश्न बघू तर आता काय सांगू साहेब, आता आम्ही एक सुरुवात केलेली दमादमाने, थोडं स्टेप बाय स्टेप साहेबांपर्यंत आम्हाला जर पोहोचण्याचा जर मार्ग मिळाला, संधी मिळाली, तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा नक्कीच या संदर्भात निवेदन देऊ.